आधीच्या प्रसंगानंतर 7-8 महिन्यांनी. काय तालीम काका? श्यामरावांना हॉस्पिटल मधून किती वाजता सोडणार आहे? सोडतीलच इतक्यात. बरं, तू येतेस का हॉस्पिटल मध्ये श्यामरावांना आणायला? नको, घरात कुणी हवं ना. तेवढ्यात कुणी आलं आणि घराला कुलूप बघून नसत्या काळजीत पडलं तर. ऑलवेज, तेही बरोबरच. शिवाय आई जाताना बजावून सांगून गेलीये घरी राहायला. तालीम काका, बाबांना नीट सांभाळून आणा हा. ऑलवेज, नाहीतर आपले हे कल्याणचे रिक्षावाले म्हणजे डोक्याला ताप. रिक्षावाल्याला म्हणावं रिक्षा नीट सांभाळून चालव. बर, तू घरी एकटीच आहेस, जपून राहा. आणि हो, कडी लावून घे. हो हो. दारवाला बाईसाहेब, श्यामराव कर्णिकांचं घर हेच ना? हो, कोणाची आहे तर? जगदीश खानोलकर फ्रॉम सुरत. आहा, तात कुणाला आहे? कुणाच्या नावावर? थांबा, वाचतो. मिस आशा देवी कर्णिक, BA थर्ड क्लास. हो, तुमचीच तार आहे. दार उघडा. आशा, असू द्या, मी थर्ड क्लास बी. आलो की नाही वेळेवर? 5:30 म्हणजे करेक्ट 5:30. कालच्या तुझ्या पत्रात होतं बाबांना संध्याकाळी हॉस्पिटल मधून सोडते. आई त्यांना आणायला जाईल. घरी मी एकटीच असेल तर तू थोडा लवकर ये, बरोबर? तुझं पत्र की नाही मी 29 वेळा वाचलं. बाकी हातात चोरून पत्र देण्यास थ्रिल आहे नाही. आणि हो, तुला सांगतो, पत्र द्यायच्या आधी तू ते तुझ्या ब्लाऊज मध्ये लपवून ठेवतेस ना, त्यामुळे काय होतं? अरे, आवाज चढतोय. का? कारण बाबा मगाशी आलेत हॉस्पिटल मधून आणि ते आज झोपले आहेत. अरे बापरे. अगं, पण मी एक फूल आणि गजरा आणलं ग तुझ्यासाठी. बरं, आणि आई? बाबांना 4 वाजता हॉस्पिटल मधून सोडलं. आई त्यांना घेऊन इथे आली. आता ती बाहेर गेली. त्यांची औषध आणायला हॉस्पिटल मधून सांगितलेली. ही लेकाची रेल्वेची हॉस्पिटल्स देखील त्यांच्या गाड्यांप्रमाणे कधीच वेळ पाळत नाही. एक जात थर्ड क्लास, अगदी तुझ्या BA डिग्री सारखी. असू दे, आम्ही थर्ड क्लास. अगं राणी, तू स्वतः फर्स्ट क्लास आहेस ग. आज बाबा आहेत. आणखी काय बोलू? बोलत राहा. आई केव्हाही येईल. थोडं मोठ्यानेच बोल. मोठ्यानं अजून? बाबा आता एकदम बरे आहेत? हो, चांगले फिरतात सुद्धा. केव्हाही बाहेर येतात. किती दिवस होते हॉस्पिटल मध्ये? 4 दिवस. फार लवकर सोडलं नाही त्यांना. आपलं वा बरं, लवकर सोडलं त्यांना. हो ना, अजून 2-3 दिवस तरी ठेवायला हवं होतं त्यांना. तुझा मुंबईत मुक्काम आहे तोपर्यंत तरी. अजून तुझा मुंबईत मुक्काम किती दिवस आहे? परवा सुरतला जाणार. हे मी काय म्हणतो, बाबा अजून हॉस्पिटल मध्ये असते तर 1-2 दिवस तरी आपल्याला अगं म्हणजे त्यांना भेटता आलं असतं ग. अरे राजा, मग इथे भेट की. नशीब म्हणूनच वाचले ते. या रेलगाड्यांचा हल्ली कधी अपघात होईल का ही सांगता येत नाही. बरं, रेल्वेचं काही कॉम्पेन्सेशन? बाबांना माहित असेल. त्यांना बाहेर नको, त्यांना पडूनच जाऊ दे. आता आणखीन काय बोलू? वाटतेल ते बोल, पण बाबाबद्दलच. हल्ली तुमची कामं वाढलेली दिसतात मुंबईला. हो, बरीच वाढली आहेत.
पप्पांना की नाही हल्ली इतकी दगदग हे अगं आता असं नाही बोलता येणार मला. तरी बोललं पाहिजे ना. अगं पण मला तुझ्या पप्पांना ऍक्सिडेंटचं कळवलं? हो, कालच आमच्या फोनवर बोलणं झालं तेव्हा सांगितलं मी त्यांना. ते एवढ्यातच कधीतरी तुझ्या पप्पांना अगदी मुद्दाम भेटायला येणारच म्हणाले. हो, ते की नाही इथे पहिल्यांदाच येणार आहे. तर तू जरा व्यवस्थित अशी, अगं म्हणजे त्यांच्यावर इम्प्रेशन पडेल अशी वाग. का? हॉस्पिटलचा तसा नियमच असणार ना. बस तिकडे. तू पप्पांना माझ्याबद्दल काही सांगितलं आहेस? तर एकूण एक सांगावं लागतो डॉक्टरांना. असं काय? नीट सांग ना. तू इथे नेहमी चक्रा मारतो असते. तुझे ते काका आहेत ना, द्वारकानाथ खोपकर, त्यांच्याकडे कल्याणला यायचं म्हणजे आमच्या नको इतक्या फेऱ्या होतात. बरं का, आमचा एक क्लायंट आहे अमृतलाल म्हणून. असू दे. पप्पांना तू माझ्याबद्दल काय सांगितलं आहेस? हेच की तू BA मध्ये थर्ड क्लास असते. ओळख बघू कोणाला असेल ते. कोण? आई बाबांना हॉस्पिटलमधून घेऊन आली असेल. कळलं? आम्हाला देखील तुमच्यासारखी मस्करी करता येते. म्हणजे इतक्या वेळ तू मोफत घालवलास? ए प्लीज आता तरी. आणतो गजरा. संध्याकाळी 7 वाजता नेहमीच्या ठिकाणी हा गजरा मारून येते. तुझी शपथ. मग तर तुझा सगळा राग जाईल ना. आशा आले आले. आता काय हे फुलच खात बसती यायला की. हळूहळू वेगाने. अरे सावकाश सावकाश. ठीक आहे ना. मला वाटलं तुम्ही हॉस्पिटल मधून घरी आले असणार. मी हा आता एवढ्यातच तुमच्या पुढे आलो. आधी कळलं असतं तर मी सरळ हॉस्पिटलवरच आलो असतो ना. अहो म्हणजे तुम्हाला तेवढी माझी मदतही झाली असती. नाही नाही, म्हणजे तशी काही गरज नव्हती. आमचे तालीम काका आलेच होते ना घ्यायला. आणि तसा अपघात काही फार मोठा नव्हता, म्हणजे निदान मला तरी. ऑलवेज अपघात म्हणजे अपघातच. जखमा झाल्या नाही तरी मनाला जो शॉक बसतो तो गंभीर. 1963 जुलैमध्ये मुलुंड आणि भांडूप स्टेशनच्या दरम्यान ऍक्सिडेंट झालेला आठवतो? तालीम काका तुमची ओळख करून देते. हे जगदीश खानोलकर. जगदीश हे आमचे तालीम काका. नमस्कार. नमस्कार. जगदीश. सुरतला तिथे सुरत जानेवारी महिन्यात त्या जेलमध्ये होतो. चक्की पिसायला. काय आहे ना, मी चक्कीचं नाही आपलं जेलचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. बर, विचारा कसलं. विचारलं असंच समजा. गोल्डन रंगवायचं. बर, इथे जवळच राहतो मी. साइन बोर्ड पेंटिंगचा धंदा आहे माझा. 1949 मे 1 तारखेपासून. वा वा वा. म्हणजे तुम्हाला सणावळीचा भलताच नाद दिसतोय. ऑलवेज. हा? हा नाद मला आमच्या हेडमास्टरांनी लावला. ती तारीख तुम्हाला माहिती असली तरी आता प्लीज सांगू नका. अहो इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतं. असं ऑलवेज काय आहे ना. अरे जगदीश, हा, तू इथून कोपऱ्यावरून वळताना यांची पाटी बघितली असेल. तालीम कला मंदिर म्हणून. अच्छा ती यांची होय. हो पण मला वाटलं तिथे आखाडा बिखाडा असेल. हा, तालीम आणि रंगांचा संबंध. ऑलवेज. उदाहरणार्थ रंगीत असं तालीम. ऑलवेज कल्याणात याच नावाने ओळखतात मला. रंगीत तालीम. 14 भाषात आणि 7 रंगात बोर्ड रंगवणारा एकुलता एक म्हणून प्रसिद्ध आहे मी. आमच्या अगदी घरातले बरं का हे. आई ग, बाबा तुम्हाला काही त्रास होतोय का? यांचा जखमांचा त्रास नाही. उत्तम आहे मी, काही त्रास नाही. तुला सांगतो, आमचा डबा रुळावरून घसरला. हो. डब्यात एकच हलकल्लोळ माझा, पण मी शांत होतो, निवांत. माहित होतं ना माझ्या केसाला सुद्धा धक्का नाही. माझ्या हातावरल्या रेषा इतक्या मजबूत आहेत म्हणून तुला सांगतो. बरं शामराव, निघतो मी आता. येता हो. आता डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे औषधं घेणे, विश्रांती घेणे, हो.
अधून मधून मी येत जाईनच. त्रास पडला तुम्हाला? त्रास कसला हो, तुम्ही अपघातातून वाचलात यात सगळं आलं. बर, येतो मी. हो. अरे हो, आठवण ठेवा आमची. हो, प्रश्नच नाही. कोणत्या साली कुठल्या महिन्यात किती तारखेला ओळख झाली सगळं पाठ करून ठेवतो बघा, अगदी तुमच्यासारखं. ऑलवेज. हम्म. त्यासाठी तुम्ही डायरी लिहित जा, त्याचा फार उपयोग होतो. बर. पण आता मी केव्हापासून डायरी लिहितो? रिक्षा. हो, रिक्षा गेलेली दिसते. जा, नाही तर बाकीचा पण जायचा. नाही नाही, मिळेल पण. हो, 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 हो. पोलीस स्टेशनवर वा वा बोलावलंय. वा वा. 2 डझन बोर्डाचं कॉन्ट्रॅक्ट मिळतंय. वा 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 वा. छान छान छान. येतो मी. हो हो, या हा, या. परत या हा. हो, हो. हा. आता की नाही मी त्या कॅलेंडर कडे सुद्धा बघायची धास्ती घेतलीये. मी पण जाळून टाकणार आहे घरातली सगळी तरी. सुरतेहून कधी आलास जगदीश? शिवाजी महाराजांनी किती तारखेला सुरत लुटलेली हो? तुझ्यात तालीम काका उतरला काय? सॉरी, मला येऊन 3 दिवस झाले. खोपकर साहेबांकडचं काम संपलं होतं. म्हंटल तुम्हाला भेटावं आणि मग परत जावं. बर बर. मी काय म्हणते, हा? नाही म्हणजे तुझी जर खूप धावपळ होत असेल तर तू ह्यांना पत्र लिहून कळवत जा की खोपकर साहेबांच्या कामाबद्दल. हा, अरे मी त्याला विचारून तुला पोस्टानं उत्तर पाठवत जाईल ना. अरे आपल्याला खरोखर यायची गरज असेल तेव्हा यावं. हा. हो ना, मुद्दामून सुरतेहून येण्यापेक्षा हे बरं होईल. नाही नाही, म्हणजे तू आल्याचा आम्हाला त्रास वगैरे काही होत नाही रे, उलट आनंदच होतो. पण काय पैशापरी पैसा खर्च होतो आणि धावपळ होते ना तुझी. आता पुढल्या वेळेस पासन असंच करेन. यावेळेस खोपकर साहेबांकडचं काम संपलंच आहे. बर, आता आपली भेट कधीतरी 7-8 महिन्यांनीच. चालेल. बरं आहे, मग मी निघू? हो हो, ये. निघू मी? हो, निघ ना. निघतोच. पप्पा! पप्पा! अरे वा. या 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 या. चांगला अर्धा पाऊण तास आधी इथं आलो असतो, बर. पण रिक्षाच मिळेना. मग एक मिळाली तर म्हणे आता सुट्टे पैसेच नाहीयेत. अच्छा. तेवढ्या तिकडनं एक माणूस निघाला. आय थिंक तो तुमच्या घरनच निघाला असावा. हो, अहो ते आमचे तालीम काका असतील. हो. हा हा, अहो इथे शेजारीच राहतात ते. हा. ऑलवेज. सो शामराव, कशी आहे तुमची तब्येत? ठीक आहे. ठीक आहे, उत्तम आहे. हा, हा. जगदीश कडून आपल्याला अपघाताबद्दल. हो, म्हणूनच जिज्ञासेनं आलो तुम्हाला बघायला. बर बर. पाणी पाणी. अगं आपण करणी 2 ग्लास आणले असतेस तर चांगलं असतं. नमस्कार करते. आयुष्यमान भव. अच्छा, ही तुमची मुलगी? हा. बाळ, नाव काय तुझं? आशा. अरे वा. हा, शिकतेस बिकतेस का? यंदाच BA झालं. हा, हा. क्लास पण मिळालाय 3rd. अरे वा, जगदीश. काय? हा? कुठे काय? काहीच नाही. म्हणजे आपलं खो 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 खो. हे आता खो खो बिको नाही. अहो, खो खो खोपकर. खोपकर साहेबांकडे गेलो होतो. त्यांना पेपर्स दिले आणि इथे आलो. इथे का आलो बरं? हॉस्पिटल. म्हटलं शामराव हॉस्पिटल मधून घरी आले असतील, त्यांना भेटावं आणि मग जावं. आणि हो, खोपकर साहेबांनी बोलवलंय चर्चा करायला 6:30 वाजता. अरे 7 वाजता ना. अरे ठीक आहे. अगं म्हणजे आधी ते 6:30च म्हणत होते, पण मग इथे यायचं म्हणून 7. म्हणजे आता जायलाच हवं नाही का? तुमची आणि खोपकरांची भेट झाली नसेलच. नाही, झाली ना आज दुपारी. अरे बापरे. हा? आपलं अरे वा वा. झाली वाटतं भेट. छान छान. बरं आहे, मी निघतो आता नीट घ्या. हा, डॉक्टरांनी नाही हो विश्रांती.
पुढल्या किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात मी एकदा पण भेटूच. इथे नको ऑफिसात भेटू. बरं मी निघतो. मी काय म्हणते जगदीश, सहज जमलं तर ये जात की पुन्हा कल्याणला आमच्याकडे. नाही जमवेल ना तो, नक्की जमवेल. काय जग्गू, हा खोपकर साहेब घरी भेटणार ना तुला? तर तेच म्हणाले 7 म्हणजे 7, उशीर करायचा नाही. आणि तुम्हाला तर माहितीये ही इज व्हेरी पंक्च्युअल. पण तिथून मी सरळ तारका त्यांच्या हॉस्पिटलवर जाईल. अरे हो, रात्री मी तिथे येणारच आहे. मी एक काम करतो, 7:30 वाजता मी येतो खोपकर साहेबांना भेटायला. नको अहो म्हणजे मी जातोय ना, तुम्ही कशाला उगाच त्रास घेता. बरं तिथे 7 वाजता पोहोचायला हवं. नका येऊ हा. खोपकर साहेबांकडचं सगळं काम संपलं. आता 7 वाजता हा माणूस नक्की कोणाला भेटतोय देवच जाणे. अशा नाही, मला काहीच कल्पना नाही. तसं नाही ग, मी म्हणत होतो चहा टाकशील जरा झकास, साखर कमी. अशा सगळ्यांच असतात. जगदीश म्हणला तुम्ही मुद्दाम इथे येत आहे. हो, मुद्दामच चौकशी करायला कशाबद्दल? यांच्या अपघाताबद्दल. हा. अहो, एवढा जीवावरचा अपघात टळला. मला जरा बघायचंय, मी दिलेल्या डायरीमध्ये सुद्धा असा काय अपघात वगैरे. अहो अगदी तंतोतंत त्याच हो. तशाच घटना, तेच अनुभव, प्रत्येक पान जुळतंय डायरीचं. हो ना, आमचा तो इतका विश्वास बसलाय म्हणून सांगते मी तुम्हाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डायरी आणता प्लीज. नाही, मला जरा बघून दे ना. एवढा जीवावरचा अपघात टळलाय. खरोखरच 2 आयुष्य एकसारखी जातात का, हेही मला बघायचंच आहे. जगात असं कधी घडत नसणारच. आणताय ना डायरी? हो आणते. श्यामराव, कितीही विश्वास बसला ना तरी भविष्य जाणून घ्यायचं हे वेळ आता सोडा तुम्ही. खरंच नाही, खरं तर भविष्यात डोकावू नये अशीच निसर्गाची इच्छा असते ना. ते नेहमीच तापदायक ठरतं, म्हणजे डोकावणाऱ्याला आणि त्याच्या आजूबाजूच्या माणसांना सुद्धा. या पानापर्यंत सगळं व्यवस्थित जमलं हो, आणि मग यांचा अपघात झाला. तुम्हाला सांगतो भाऊसाहेब, फक्त ही डायरी होती म्हणून बरं का. अपघातात सापडलो तरी भ्यालो नाही मी. माहित होतं ना, 5-7 वर्षांनी तुमच्या बंगल्यासारखा बंगला, अशी तंदुरुस्त तब्येत. हे पान कोर आहे, याच्या पुढचंही कोर. बुधवारी दैवयोग म्हणून वाचलो. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या ट्रक खालीच सापडणार होतो, पण कोणीतरी तेवढ्याच बाजूला उरले आणि काही जखमांवर निभावले. आज 4 दिवस इस्पितळात. बघा, पटली ना खात्री? अहो भाऊसाहेब, आम्ही तर फक्त वाट बघतोय तुम्ही दिलेली मुदत संपण्याची. मला वाटतंय बस झाला प्रशांत. नाही, ही डायरी मी परत नेणार. असं उष्ट आयुष्य ओढल्याची जाणीव तुम्हाला का असावी, नाही का? असू द्या भाऊसाहेब. बरं, त्या पानावर एवढंच लिहिलंय की अजून काही लिहिलंय? वाचा ना प्लीज. इस्पितळात पडून आहे. आज प्रकृती उत्तम आहे. त्यातच आज एक आनंदाची वार्ता समजली. शाळेत मला वरची जागा मिळत आहे. येत्या 1 तारखेपासून माझ्याकडे हेडमास्तर म्हणून चार्ज येणार. मला नक्की बढती मिळणार. श्यामराव, तुम्हाला बढती मिळण्याचे काही चान्सेस? म्हणजे भाऊसाहेब,
डायरीतली ही पहिली गोष्ट न जुळणारी ठरणारची दिसतीये. नाही म्हणजे मी ऑफिसच्या परीक्षेला बसलोय खरा, पण एकाही पेपरात पास होण्याची शक्यता नाहीये भाऊसाहेब. हो ना. अहो कारण अभ्यास केलाय कुठे यांनी? यांना वाटतंय की भविष्यात 5-7 वर्षांनी अगदी मनासारखं होणार आहे. अर्थात होणार आहे. भाऊसाहेब माझं ना नोकरीत मनच रमत नाही. सारखं वाटतं ही नोकरी सोडावी आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू करावा. तुमच्यासारखं समृद्ध आयुष्य जगावं. समृद्ध आयुष्य नाही, ह्याच्याकडे जाणारा मार्ग सोपा आहे का कठीण आहे याबद्दल काही देखील. शामराव तुम्ही असं का नाही करत? खूप अभ्यास करा, छान परीक्षा द्या, बराबर पास व्हा आणि बढत्या मिळवा. अहो हा सुद्धा मार्ग असू शकतो समृद्धीकडे जाण्याचा. नाही, आयुष्यात स्वप्न रंगवणं चूक नाही, पण त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी असावी लागते. स्वप्नांचे रंग चटकन सापडत नाहीत, काट्या कुट्या चिरून ते शोधावे लागतात, झगडून हस्तगत करावे लागतात. रंगांना जेवढ्या छटा तेवढ्याच अडचणी. भाऊसाहेब या सगळ्या अडचणी पार करून तुम्ही आलात ना, मग मला का ते जड जावं? अहो जर डायरीतली गोष्ट तंतोतंत जुळतीये, प्रत्येक गोष्ट जुळतीये तरी. नाही, म्हणूनच मला हे वाटतंय, मनापासून वाटतंय की तुम्हाला बढती मिळू नये आणि तुमचा हा नाद सुटावा. भाऊसाहेब पण तुम्ही स्वतः तर. हा कदाचित मी सुद्धा 5-7 वर्षांनी आपण आज त्या ठिकाणी आलो की मलाही असंच वाटायला लागेल. नाही, तुम्ही माझ्या जागी या न या, पण बढतीचा हा ताळा चुकणार असेल तर आज ही डायरी मी परत नेणार. चहा, प्लीज गरम गरम चहा. प्लीज भाऊसाहेब प्लीज. या या द्वारकानाथ भाऊजी, या या. अरे ये द्वारका ना, ये. खोपकर साहेब, गुड इव्हनिंग. कसे आहात? मस्त. मस्त मस्त. मी पण मस्त. प्लीज चहा घ्या. कशाला? मी आणते ना आणखीन एक कप. तुम्ही घ्या तो चहा, नाहीतर गार होईल. आपल्याला अगदी उकळता चहा लागतो ना. हा, जगदीश. जगदीशच बोलला ना तुला? शामराव, तुला सांगतो टाइम म्हणजे टाइम बरं का. आज तुझ्याकडे इथे वेळेवर यायचं म्हणून करेक्ट 4:30ला मीटिंग संपवली बस. अरे तुला सांगतो आज ऑफिसमध्ये त्या तुझ्या सुब्बारावचं आणि माझं हे असं झालं. अरे मद्रास ऑफिसला म्हणे ही वॉज अ टेरर. सो व्हॉट, मी त्याला बरोबर रूल्स मध्ये पकडला. म्हटलं गेली 14 वर्ष सगळे रूल्स कोळून प्यायला ह्या खोपकर. मग काय बसला एवढंसं थोबाड करून. तुम्हाला सांगतो मिस्टर खानोलकर, माझं रेकॉर्ड ऍब्सोल्युटली क्लीन आहे बरं का. अहो प्रत्येक जीआर मध्ये एकेका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्याबद्दल असे रिमार्क्स दिलेले आहेत. खोपकर साहेब, हे नवीन आहे का हो मला? हा? नाही, पण माझं असं म्हणणं होतं की आल्या आल्या तुम्ही शामरावांची तब्येत विचाराल की ऑफिस आहे की ऑफिस करत राहाल. येस येस, आय एम सॉरी शामराव. काय म्हणते तुझी तब्येत आता? ठीक आहे. डॉक्टरांनी 4-1 दिवस विश्रांती घ्यायला सांगितलंय. आय से 8 days. शामराव, तुझी सीएल किती बाकी आहे अजून? नाहीतर तू एक काम कर ना, तू सरळ सर्टिफिकेट पाठव आणि सिक लीव्ह घेऊन टाक. यू टेक सिक लीव्ह. टी. टेक टी अरे फर्स्ट. वा, थँक्यू. काका, हा. तुम्हाला ऑफिसाशिवाय दुसरं काही सुचतच नाही का? आशा, समजा मला ऑफिसशिवाय दुसरं काही सुचलं तरी त्याचा काय उपयोग आहे? मला पोटाला कोण देतं? ऑफिस, नाही का? नाही पण शामराव, तुला भेटायला गेले 4 दिवस मी अगदी धडपडतोय बघ, फॉर सम व्हेरी अर्जंट अँड कॉन्फिडेन्शियल न्यूज बरं का. पण तुला माहिती आहे आपल्या ऑफिसात हा महिना म्हणजे अगदी गडबड. प्लीज, म्हणजे तुम्हाला काही कॉन्फिडेन्शियल बोलायचं असेल तर नक्की बोला. मी निघतोच एवढं. पण तत्पूर्वी विचारायचं, आमच्या जगदीशला तुम्ही आज 7:30ची वेळ दिली? कोणी मी? हा. नाही. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट 4 महिन्यांपूर्वी एकदा त्याला मी घरी बोलवलं होतं, बट दॅट टाइम ऑल्सो तो आला नाही. करेक्ट. नाही, म्हणूनच आज त्यानं तुमच्याकडनं वेळ मागून घेतली का? आई, मी जरा जाऊन येते ना. कुठे चाललीस ग? इकडे जवळ स्मिताकडे. खूप दिवसात गेली नाहीये ना तिच्याकडे. आशा जा हो, पण लवकर ये परत घरी. हा हो, अगदी 5 मिनिटात आले. हा. बरं आहे काका? बरं आहे पप्पा? आशा बेटा, हा? एक काम करतेस? हो.
जगदीश भेटला तर त्याला सांग खोपकर साहेब इथं आलेले आहेत, तेव्हा आता त्यांच्याकडे जायची गरज नाही. ओके? हो हो. पण मला कसा भेटणार तो? मी तर आपली त्या स्मिता. अगं सहज भेटला तरच. हं? काय मग शामराव, परवाचा नवीन GR वाचलास की नाही? एक मिनिट, मी प्लीज निघतो, कारण एकतर यात मला काही इंटरेस्ट नाही आणि मला तरी कुठे इंटरेस्ट आहे श्याम. अरे हो, कसा हो मिस्टर खानोलकर, मला सांगतो याला बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय. नॉनसेन्स. शामराव, तुला सांगतो इन्कम टॅक्स मधला माणूस फार फार तर क्लास 1 ऑफिसर होतो, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर वगैरे होत नाही. अहो मगाचपासनं मी देखील त्यांना हेच समजवतोय. नाही, पण त्यांचं म्हणणं असं होतं की आता त्यांना बढती मिळण्याचे काही चान्सेसच नाहीयेत. कोण म्हणतं असं? असं कोण म्हणतं? काय मग शामराव, सांगू का मगाशी कॉन्फिडेन्शियल बातमी? अरे तुला इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून बढती मिळतीये. अरे 8 दिवसात ऑर्डर निघेल. हे बघ, तुला दाखवायला कच्ची कॉपी आणली मी ऑर्डरची. हे पहा, तुझं नाव वरून 4. हे पहा मिस्टर खानोलकर, मिस्टर SP कर्णिक, प्रमोटेड ॲज इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. मंगला, हे मंगला, काय हो? काय झालं? अगं त्यात लिहिल्याप्रमाणे आता बढती सुद्धा मिळाली. अगं बाई, म्हणजे देवच पाहू ना. मी तुमच्या सगळ्यांकरता काहीतरी गोडधोड घेऊन येते. हा हा. भाऊसाहेब, तुमचा ताळा. मिस्टर खोपकर, ही बढतीची बातमी. खोपकरांची न्यूज म्हणजे काळ्या दगडावरची रे. ऑफिसात कुणालाही विचारा. शामराव, तेव्हा आता डोक्यातलं हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर वगैरे मूर्ख कल्पना काढून टाक आणि व्यवस्थित ऑफिसमध्ये लक्ष द्या. नाही रे बाबा, हे बघ, माझ्या हातावरच्या रेषाप्रमाणेच घडणार आहे आणि जे घडणार आहे नॉनसेन्स. शामराव, तुला सांगतो, ज्या शास्त्राला रूल्स नाहीत ना ते शास्त्रच होऊ शकत नाही. त्यामुळे आता डोक्यातल्या या सगळ्या मूर्ख कल्पना बाजूला काढून टाक आणि व्यवस्थित माझ्यासारखं ऑफिसमध्ये लक्ष घालायला लाग. अरे बघता बघता मोठा पगार हातात घ्यायची सवय होईल तुला. नोटा मोजता मोजता तुझ्या हातावरच्या रेषा केव्हा पुसल्या जातील ना तुला कळणार देखील नाही. काय मिस्टर खानोलकर? बाय द वे मिस्टर खानोलकर, ही कॉन्फिडेन्शियल बातमी सध्या तरी स्वतःजवळच ठेवायची बरं का. आयुष्यात हे असलं पाप पहिल्यांदाच करतोय. अरे पण ते कशाला कोणाकडे सांगते? हा नाही, तेही आहेच. पण भाऊसाहेब, ही बात एक मिनिट, निघतोय मी. येईन पुन्हा कधीतरी, तेव्हा तरी काहीतरी वेगळं ऐकायला मिळावं अशी इच्छा आहे. फार बडा माणूस आहे हा. अरे याची प्रॅक्टिस म्हणजे अगदी जोरदार बरं का शामराव. 4-5 वर्षांनी बघ, मी सुद्धा असाच बडा होणार आहे. हो, त्याच्यासाठी ऑफिसात लक्ष घाल आधी नीट. शामराव, तुला हे प्रमोशन मिळवून दिलंय हे लक्षात ठेव. अरे पण हे कसं झालं म्हणजे? ऑफिस मधल्या गोष्टी मलाच सांगतो आता. हे बघ शामराव, तू नोकरी सोडून धंदा करण्याचा गाढवपणा करू नये म्हणून हे पाप मी माझ्या डोक्यावर घेतलंय. अरे वरच्या अधिकाऱ्यांना भेटून तुला सगळ्या पेपरांमध्ये पास करून घेतलंय. माझी इतक्या वर्षांची सचोटी हे असलं पाप करण्यासाठी वापरली आहे, हे लक्षात ठेव. थँक्यू द्वारकानाथ. अरे पण वेड्या, जे नशिबात लिहिलंय ना ते. शामराव, अरे अजून तुझा ज्योतिषावर विश्वास? अरे आता तर जास्तच बसलाय. आजच्या दिवशी नशिबात बढतीची बातमी होती. बढतीची काहीही शक्यता नव्हती, तरी द्वारकानाथ फक्त माझ्या हातावरल्या रेषा खऱ्या करण्यासाठी तुला कधी नव्हे ते अशी दुर्बुद्धी सुचली. आज आता मी सुद्धा लिहिणार. त्यात आजच एक आनंदाची वार्ता समजली. मला ऑफिसात वरची जागा मिळत आहे. येत्या 1 तारखेपासून माझ्याकडे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून चार्ज. भाऊसाहेब, ही ठरलेली वाट कुणालाच पुसता येणार नाही. पुसली तरी पावलांना भविष्याचे डोळे येतील आणि त्याच वाटेवरून ती पावलं चालायला लागतील. बस, आज आता मी सुद्धा लिहिणार.
आधीच्या प्रसंगानंतर 8-10 महिन्यांनी. अहो अहो काय चाललंय मगाचपासून तुमचं? हा अगं एवढं बढती मिळाली, इतके महिने झाले, हा त्याला टाळच्या गाठी काही बांधता येईल. रेशीम गाठी जमल्या पण टाळच्या गाठी जमत नाही. जमेल जमेल. अहो हे सुद्धा सवयीने जमेल तुम्हाला. काय करू म्हणतेस? सोडा हो नाद. जाऊ दे. आशा कुठे? हं? हं? आज रविवार असून घरी नाही? अहो मैत्रिणीकडे जाते म्हणून सांगून गेली आहे, येते ये येताना मी तिला द्वारकानाथ भाऊजींकडे जायला सांगितलंय. कशाला? हा कशाला काय, भाऊजी तिच्या नोकरीसाठी खटपट करतायत. त्यांनी म्हणे आशा करता 2-3 ठिकाणी सांगून ठेवलंय. अगं मी म्हणतो मिळाली नोकरी तर मिळाली, हं, नाहीतर आपली चूल काय खुळंबली का तिच्या पगारावर? हं. आणि शिवाय 5-1 वर्षांनी सगळं मस्त होणार आहे. आजपर्यंतची प्रत्येक गोष्ट भाऊसाहेबांच्या डायरीप्रमाणे झाली आहे की नाही? हं? हो ना, पण द्वारकानाथ भाऊजींचा कशावर म्हणून कशावर विश्वास नाहीये. म्हणतात की इन्कम टॅक्स मधल्या माणसाला बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होता येतं. मग म्हणा भाऊसाहेब शाळा मास्तर होते, ते इन्कम टॅक्स कन्सल्टंट कसे झाले? हो ना, हा सुद्धा प्रश्न मला नेहमीच पडतो बरं का. अगं कुणालाही पडेल, शेवटी काय नशिबाचा खेळ आहे. एकदा वाटतं भाऊसाहेबांना जाऊनच हा प्रश्न विचारावा. आणि ते उत्तर देणार आहेत का? तुम्हाला उत्तर दिलं की तुम्हाला तुमचं भविष्य कळणार. त्यांचं एकच, टाळा. टाळा चुकण्याची ते वाट बघतायत आणि टाळा साला चुकायलाच तयार नाही. पण द्वारकानाथ भाऊजींना तुमच्या नोकरीची काळजी आहे आणि कदाचित या काळजीपोटीच ते म्हणत असावेत हो की आशाला कुठेतरी नोकरीला लावून घेतली पाहिजे, तिच्या लग्नाकरता काहीतरी खटपट करायला हवी. पण त्यांना तुमच्या नोकरीची एवढी का काळजी आहे देव जाणे. अगं मी आता राजीनामा देतोय ना, त्याला भीती वाटते माझी नोकरी गेली तर आपलं काय होईल म्हणून. पण एक सांगू तुम्हाला, हं. आता ना आशाच्या लग्नाकरता काहीतरी खटपट करायला हवी आपण. मंगला, आपण काय म्हणतो? त्यानं लिहिलं असेल तसं होईल. मी तर म्हणतो भाऊसाहेबांनी लिहिलं असेल तसंच होईल. काय खरंय खरंय. म्हणे उघडे दारिया अहो घातलाय तुम्ही. या या भाऊसाहेब या या या. बसा या. बसा. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. 100 कशाला जास्त हवं, माझंही वाढेल. शामराव, मी तुमच्याकडे आयुष्य विचारायला आलेलं नाहीये, तुमच्याशी खास महत्वाच्या अशा विषयावर चर्चा करायला आलो. म्हणजे आपल्याला डायरी बद्दल छे 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 छे, असल्या गोष्टी मी बिन महत्वाच्या समजतो, हे एव्हाना कळायला हवं होतं तुम्हाला. आपण बसा ना, बसा. भाऊसाहेब मी आपल्याकरता चांगला कडकडीत चहा घेऊन येते. नाही नाही नको. शामराव, नाही मला एक सांगा, माझा मुलगा जगदीश आणि तुमची मुलगी आशा चोरून एकमेकांना भेटतात, मुंबईला नाटकाला, सिनेमाला जातात. गेले वर्षभर त्यांचा चोरटा पत्रव्यवहार चालू आहे. याबद्दल तुम्हाला काही माहिती? नाही हो. नाही म्हणजे मी ह्या विषयावर चर्चा करायला आलेलो नाही. मला फक्त एवढंच विचारायचंय की तुम्हाला त्यांचं हे प्रेम मंजूर आहे? आय मीन त्यांच्या लग्नाला तुमची संमती आहे? पण म्हणजे माझा निर्णय ऐकणार असाल तर हे लग्न व्हायलाच हवं. भाऊसाहेब काय सांगता? हा पेढ्याचा पुडा. आणि आता यापुढे मी सांगेन त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही फक्त हो म्हणायचं. लग्न आम्हाला साधं असं तणक्यात झालं पाहिजे. पण आम्हाला
लग्नाचा सगळा खर्च आम्ही तो. हो हो तुम्ही फक्त तुमची गुणी मुलगी आणि नारळ एवढंच द्यायचं. लग्न पुढच्या 2 महिन्यात व्हायला हवं. नाही, माझी प्रकृती ठीक नसते. ठरलेलं लग्न वेळेत व्हायला हवं, नाही का? लग्न झाल्या झाल्या हे दोघं जण हनीमूनला जातील आणि आम्ही दोघं जण भारत दर्शन करून घ्यायचं म्हणतोय. नाही, प्रकृती ठीक आहे तर फिरून घेतलेलं बरं, नाही का? ही अमावस्या गेली की मी आणि जग्गूची आई, आय मीन जगदीशची आई, आम्ही दोघही जण इथं लग्नाची सविस्तर बोलणी करायला येऊच. आमचा यायचा जायचा खर्च आम्ही करू ना. अहा, तुम्ही फक्त हो म्हणायचंय. हो 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 चालेल चालेल. आमचा यायचा जायचा पहिल्या वर्गाचा खर्च तुम्ही करायचा. काय? हा आता आशा आली ना की तिला ही बातमी सांगतेच मी. हा, ती नाही येणार एवढ्या. तिला आणि जगदीशला मी मुंबईला खरेदीला पाठवलं. नाही, जगदीश सांगेलच तिला सगळं. काय मग शामराव, कसा होता आजचा दिवस? हा, भाऊसाहेब भाऊसाहेब आपले उपकार आम्ही जन्मात फेडू शकणार नाही हो. थांबा, या आनंदाच्या क्षणी मी काहीतरी गोडधोड घेऊन येते तुमच्याकडे. आधी तो पेढ्याचा बॉक्स उघडा. त्यातले पेढे तुम्ही दोघं जण खा. पेढे सुरतेच आहेत. तुम्हाला ती म्हण माहितीच असेल ना, कोणती हो? सुरत नु जमण आणि काशी नु मरण. हा, सुरत मध्ये जेवावं आणि काशीत मरावं. आय मीन काशी. हा, अगदी. नाही नाही, पण हे जरी ठीक असलं तरी आमच्याकडचं काहीतरी गोड नको का? ठरलेलं लग्न डोळा देखत व्हावं असं वाटत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेलं एवढं ऐकायलाच हवं, नाही का? भाऊसाहेब, आपली प्रकृती खरंच शामराव, भविष्य जाणून घेण्याकरता हा तुम्ही प्रश्न केला? हा, भविष्य जाणून घ्यायचं नसतं. म्हणूनच डायरी देताना मी तुम्हाला अटी घातल्या होत्या. अहो, जे होणार आहे ते होणारच. नाही, मी प्रश्न विचारण्याचं कारण असू द्या असू द्या असू द्या. मी निघतो. अजून खूप काम आहेत. मुंबईला रादर जाऊन तारकाला काही दागदागिन्यांची खरेदी करायलाही सांगायचंय. हा, तर येऊ मी. पण भाऊसाहेब, आपण काहीही न घेता, नाही म्हणजे आपल्याला चालेल ते बनवू ना मी. शामराव, मला सांगा, या औषधाच्या गोळ्या तुम्ही कशा बनवणार आहात ते? अरे या 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 तालीम काका या. भाऊसाहेब, हे आमचे तालीम काका. आणि तालीम काका हे भाऊसाहेब खानोलकर. हा, शामरावांचा मी व्याही. आमच्या मुलासाठी आशाला मागणं घालायला आलो होतो. यांची आणि जगदीशची भेट झाली होती मागे अच्छा. एकदा. हो. ओके ओके. तालीम काका, अगदी चांगल्या मुहूर्तावर आलात हो. हा पेढा घ्या. ऑलवेज. साहेब, मी आपल्याला पूर्वी कधीतरी पाहिलेलं आहे. येस, इथे समोरच रिक्षा घेताना तुमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. हो, बरोबर बरोबर. तुमची स्मरणशक्ती जाणगी दिसतीये. ऑलवेज. श्यामरावांना विचार, सगळ्या गोष्टी अगदी तारखेसकट लक्षात ठेवतो मी. हा, हो बरोबर आहे. भाऊसाहेब खानोलकर नाव ऐकलेलं आहे, केव्हा कुठे ते मात्र आठवत नाही. बरं, असं कधी घडत नाही, पण आठवेलच. स्मरण जाऊन जाऊन जाणार कुठे, असेल कुठेतरी डोक्यात. आपली भेट आली, ओळख झाली, आनंद वाटला. हा, आता लग्नात भेट होईलच आपले, नाही का? तालीम काका, आशाच्या लग्नात तुम्हाला खूप धावपळ करायला लागणार आहे बरं का. ऑलवेज. साहेब, काय आहे, आमच्या पेंटिंगच्या धंद्यात 1000 ओळखी होतात. आता इतक्या वर्षात किती तारखा आणि किती ओळखी लक्षात ठेवल्या असतील, कल्पना करा फक्त. 1963 जुलै 4. येस, या तारखेला. तारीख काका प्लीज. नाही, या तुमच्या तारखांच्या चक्कर मध्ये अडकलो ना तर माझी गाडी सुटेल. आणि लग्न होईपर्यंत मला एक देखील तारीख ऐकू येणार नाही. अहो, लगीन काही आहे ना. ऑलवेज. लग्न किती तारखेला ठरले? शामराव, हो, लग्नाची तारीख ठरली की द्या यांना पाठ करायला. बर, येतो मी. हा, येतो मी. काळजी घ्या. काय दिवस उजाडला हो आज, खरंच. श्यामराव, हा,
आज आठवणीने पहिल्यांदा दगा दिला बघा. का हो? या साहेबांचं नाव केव्हा ऐकलं होतं, कुठे ऐकलं होतं, काही म्हणजे काही आठवत नाही. होतं असं. याचा अर्थ वयोवृद्धी जोरात सुरू झाली. काय काय होतं? वयाला वेग आला की मुक्कामाचं ठिकाण लवकरच भेटणार नाही हो. असं. तालीम काका, हे लग्न असं ठरलं म्हणून सांगते मी तुम्हाला. वहिनी, आनंद आहे हं. पण तो साजरा करायला वेळ नाही. श्यामराव, या इकडे बसा. तर महत्वाचं तेवढं सांगतो आणि लगेच पळतो. परवा म्हणजे 18 तारखेला संध्याकाळी साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो. अच्छा, हे महत्वाचं. नाही हो, रामनवमीपासून नियम केलाय दर गुरुवारी साईबाबांच्या दर्शनाला जाणे. बरं, हे महत्वाचं. नाही हो, तिकडे तो मेघजी छेडा भेटला, हे महत्वाचं. कोण हा मेघजी छेडा? कोण? अहो, मेघजीला ओळखत नाही? आश्चर्य आहे. 1948 फेब्रुवारी पासून कल्याणमुळे त्याचा केवढा बिझनेस चाललाय. कसला हो? कसला? आज बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा. तर छेदजी पेढा पेढा? नाही 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 नाही. मेघजी छेडा. मेघजी छेडा एक ब्रांच बदलापूरला काढायची ठरवतोय. बर बर. तर तो मला विचारत होता, तुमच्या माहितीचा कोणी खात्रीचा माणूस असेल तर बघा. हा हा लाखो रुपयांची उलाढाल होणार. हा. श्यामराव, मागे केव्हा तरी तुम्ही या बिझनेस बद्दल बोलत होता. हो हो हो. मग हा, तर तुमची इच्छा असेल तर मेघजी छेडा तुम्हाला 10 पैसे पार्टनरशिप मध्ये सुद्धा घ्यायला तयार आहे. काय सांगता? बदलापूरची ब्रांच तुम्ही सांभाळायची आहे ना? हा? तालीम काका, मी तयार आहे. अगदी उद्यापासून म्हणालात ना तरी. हे बघा, आशाचं लग्न काय ते एकदा होऊन जाऊ दे आणि मग सवडीला नावाची होईल. सवडी सवडीची वाट बघायची नसते बिझनेस मध्ये पडायचं असलं तर. ओके नाही तालीम काका? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. बघा. पण आधी त्या मेघजीनी ब्रांच तर खोलायला हवी ना. बघा, हा डिसेंबर म्हणजे 6 महिन्यांनी तो ब्रांच खोलला. तोपर्यंत तुम्ही आशाचं लग्न, राजीनामा उरकून घ्या. हे जमणार, नक्कीच जमणार. हे जर जमलं तालीम काका तर मी तुम्हाला काय देईन? जेवढ्या बिल्डिंगा बांधाल तेवढ्या बोर्डच्या ऑर्डरी. कबूल? ऑलवेज. ऑलवेज. येतो मी. हो हो, या या. या या. स्टूल घेऊन बसायला? नको नको. या हा. हो. बघा, द्वारकानाथला म्हणावं, घे आता. हा हा पेंटर. पेंटर येऊन हातावर बिझनेसची लाईन ओढून गेला की नाही, हा? त्या द्वारकानाथचं आपलं एकच ठेवणं. बंदात घालायला पैसे कुठून आणणार? अरे आणणार कुठून काय? माझ्या हातावरल्या रेषातून पैसा गळायला लागेल धो धो. हो ना. नाही तर तो बेगजी छेडा की फेडा कशाला आलाय हो तुम्हाला बोलवायला? त्याला काय खात्रीचा माणूस हवाय आणि धद्यात आज खात्रीच्या माणसाला किंमत आहे. अगं 10 पैसे पार्टनरशिप म्हणजे त्याला 10 लाख सुटले की आपल्याला 1 लाख. अगं 2-3 वर्षात ही लाईन एकदा कळली नाही की आपण आपला धंदा सुरू करायचा. फार बरकतीचा धंदा आहे. हा? अहो भाऊसाहेबांची डायरी एकदा तरी चुकलीये का? पण द्वारकानाथ भाऊजींना मात्र धंदा चालू झाल्याशिवाय काही स्वस्त बसवणार नाही बघा. ए, मंगला, हं? डायरी आणतेस का भाऊसाहेबांची? अहो, नाही म्हणजे बघू ना, त्यांना सुद्धा आजचा दिवस असाच सोन्याचा गेलाय की नाही, म्हणजे त्यांनी काय दिलंय वाचलंच का अहो, तू? त्यांना कसा गेलाय? त्यांना याची कल्पना असेलच बघा. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो म्हणतात ना, ते काही खोटं नाही. हा चला, हा मुदत संपेपर्यंत थोडासा त्रास, नंतर मग आठवड्याचं भविष्य असं मुठ्ठीत येऊन बसेल. ए जा ना, डायरी आण. जा जा प्लीज प्लीज. मी तोपर्यंत रेडिओ लावतो. क्षण आला भाग्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा. अहो तू म्हणते
अजून मी पिन घातली नाही आणि एवढं सुंदर गाणं. कमाल आहे बे, कमाल आहे, खरंच कमाल आहे. हा. हे पण तू सुंदर म्हणतेस हं. बरं आता मला तू एक काम कर, डायरीतलं पान वाच फक्त आजचं. मला सांगताय अहो भाऊसाहेबांना शब्द दिलाय म्हटलं मी. बरं वाचू की एक काम करू ना, दिवस संपलेला धरायचा की नाही तर नाही रात्रीच वाचू नाही का आपण. अगं आता काय शिंग उगली दिवस संपायला हं? आजचा दिवस विलक्षणच उगवला असे म्हटले पाहिजे. आज अचानक चिरंजीवनी तारकाचा विवाह निश्चित झाला. ध्यानीमनी नाही असा उत्तम मुलगा तिजला मागणी घालण्यास आला. क्षणभर कानांवर विश्वासच बसेल. का ही तारका कोण? अगं तारका भाऊसाहेबांची पुतणी नाही का, मुंबईला असते ती, त्यांना मुलीसारखीच ना. हो. वा 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 वा. बरं तू महत्वाचं तेवढं वाच, नाही ते एवढा कोणीतरी टपकायचं. क्षणभर कानावर विश्वासच बसेना. दुसरे आश्चर्य काही घटकातच घडावे हेही कोड्यात घालणारे समजावे लागेल. गेली 10 वर्ष वखारीच्या धंद्यात नावास आलेल्या इस्माईलबाईंनी विचार करण्याजोगे प्रपोझलच. वा 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 वा. बरं पुढे काय लिहितात आमचे ब्रह्मदेव? प्रपोजल आणले आहे. त्यांचा आता फर्निचरचा जोडधंदा करण्याचा मानस आहे. कमाईतली भागीदारी ही इस्माईलबाईंनी विचारार्थ ठेवली आहे. मंगला अगं हस्तरेषांनी समांतर समांतर म्हणजे किती जावं. हा इकडे तालीम काका येऊन धंद्याचं प्रपोजल देत आहेत, बिझनेस मध्ये पार्टनरशिप देऊ करतायत. तिकडे तो इस्माईल भाई का कोण भाऊसाहेबांना फर्निचरच्या धंद्यात पार्टनरशिप देतोय. द्वारकानाथला म्हणावं घे आता. हे आलेच आले. या 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 द्वारकानाथजी या. आज रविवार, ऑफिसला सुट्टी, टाइम पडत नसणार तुम्हाला. हा काय रे, काही बोलत नाहीयेस? काही नवीन GR CR IT रूल्स? काय रे, काय झालं? नाही काही नाही, कुठे काय. नाही पण भाऊजी तुमचा चेहरा मात्र सांगतोय की काहीतरी बिनसलंय खास. हे काय झालं द्वारकानाथ, मी सांगू का तुला मंगला? याच्या टेबलावरचा फायलीचा ढीक कमी झाला असेल. आज रविवार असून घरी आणायला ह्याच्याकडे काही काम नसेल. याखेरीज तुला दुसरा काही त्रास असू शकत नाही द्वारकानाथ. हे बघा पुरे कर. भाऊजी मला सांगा, आशा आली नव्हती का तुमच्याकडे आज? आशा याचीच मुलगी ती. या कशाला परवा असेल नोकरीची. तिची वाट पाहिली आणि शेवटी इथे आलो. आशाला सर्व्हिस हवी की नको आहे? तिला शामराव तू बोलू नकोस. राहील बोला. वहिनी आशाला सर्व्हिस हवी आहे की नको आहे? म्हणजे भाऊजी तिला तशी नोकरीची गरज नाहीये, कधीच नाही. शामराव अरे आपण आता आशाच्या फ्युचरचा विचार करायला पाहिजे. तुम्हा दोघांना स्वतःची काही काळजी नाहीये. अरे पण आशाचं उभं आयुष्य, शामराव तिचं लग्न. हे मात्र खरं. तुझं डोकं बिझनेसनं खाल्लंय शामराव. धंदा बडगुंजाचा आणि आई राजाची. शामराव अरे आपण जन्मजात कारकून माणसं. अरे पेनामध्ये शाई असली तर कोण बनणार आपलं? पण भाऊजी हे तर आता राजीनामा द्यायचा विचार करतायत. हो विचार? शुद्ध विचार आहे हा. शामराव तू राजीनामा देतोस? येस, स्ट्रेट रेसिग्नेशन. आशाचं लग्न झालं की लगेच. आणि आशाचं लग्न काय तू इथे घरात बसून ठरवणार आहेस? अरे बुटांचे 10 जोड झिजवतात पोरींचे बाप. तरी सुद्धा आशाचं लग्न मी इथे घर बसल्या ठरवणार आहे. तुला सांगू का, आशाचं लग्न इतक्यातच जुळलं. कोण असेल मुलगा, ओळख बघू. त्या मुलाची तुम्हा दोघांना काही माहिती भीती आहे का त्या बाबतीत सुद्धा? भाऊजी अहो मुलाकडूनच तशी मागणी आली आहे. आणि मुलगा कोण आहे? अहो भाऊसाहेब खानोलकरांचा मुलगा जगदीश. हा पेढा घ्या.
जगदीशनं मागणी घातली हो. आणि भाऊसाहेब ते स्वतः झाले होते मागणी घालायला. अरे पेढे सुरतेचे दिसत नाही का? हा ते सांगून गेले, सुरतनो जमणो काशीनो मरणो असं ते बोलून गेले. हा आता हाच जरा तू पण हा अशी ही रोती सुरत नको तुझी. चला एवढी एक गोष्ट तरी चांगली झाली म्हणायची. एक गोष्ट हं. मग पुढचं आहे. तू मेघजी छेडा हे नाव ऐकलंस का? मेघजी छेडा हम्म. म्हणजे मेघजी शेठ, हा. तो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. हा. नाही कसा आहे तो माणूस, कसा आहे त्याचा CR? काही प्रश्नच नाही, व्यवहारात वगैरे अगदी चोख आहे. आणि त्याच्या दारात काय पैशाचं झाडबीड आहे. तर त्याचं काय? त्याचं काय? हं. त्या झाडाची एक फांदी तोडून देतोय तो माझ्या हातात. तो मला त्याच्या बिझनेस मध्ये 10 पैसे पार्टनरशिप देतोय. इकडे आशाचं लग्न 2 महिन्यात होते. आणि दोन्ही कडचा खर्च भाऊसाहेब करतायत. आणि मग मी साधारण जून पर्यंत राजीनामा देईन. नाही कदाचित त्याच्या आधी सुद्धा नाही शामराव, तू असा तडकाफडकी राजीनामा द्यायचा नाहीस. हे बघ शामराव, वाटल्यास मी तुझ्या पाया पडतो, पण सध्या तरी तू असं काहीही करायचं नाहीयेस. अरे पण का? का? अरे तुला कळत नाही का शामराव, तो तुझ्या अंगाशी येईल रे. शामराव शामराव हे बघ, तुला बरे दिवस आले, चांगले दिवस आले तर मला वाईट का वाटणार आहे. पण शामराव सध्या तू असं काहीही करायचं नाहीयेस. शामराव याबद्दल तू ऑफिसात कोणाला काही बोलला नाहीयेस ना? अरे सांग ना. तुझ्या या सगळ्या बोलण्याचा अर्थ? अर्थ? अरे अनर्थ होणार आहे सगळा अनर्थ. अरे तुला काय सांगू आणि कोणत्या शब्दात सांगू. होतं ना माझ्या हातात तेवढं सगळं केलं मी शामराव. वहिनी वहिनी अहो, तुम्हाला तरी काय सांगू. छे हाईवाईच होऊन बसलंय सगळं. भाऊजी भाऊजी काही वाईट बातमी? हो, ऑफिसात शामराववर बालंट आलाय असंच ना? यांच्यावर कुणीतरी आळ घेतलाय. ही बातमी अतिशय आतल्या गटातली स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल अशी होती. तुम्हाला कशी कळली? माझ्यावर एलिगेशन वाचलंस तू असं? हो. तेव्हा शामराव, अशा परिस्थितीत जर का तू राजीनामा दिलास तर त्याचा अर्थ भलताच घेतला जायचा रे. अरे आज गेले 4 दिवस मी तडफडतोय मला ही बातमी कळल्यापासून. शामराव, अरे तुझी चौकशी सुरू झाली आहे. खरंच तुला नोकरीवरून काढून टाकलं तर कसं होईल रे तुमचं? द्वारकानाथ, ए द्वारकानाथ, अरे तू आधी हे सगळं विसरून हाच बघू. हा अरे साली काळजी करायची की मी ना. मी तर म्हणतो आय केअर अ टपन्स फॉर दिस डर्टी कॉन्फिडेन्शियल न्यूज अबाउट एलिगेशन ऑन मी. अरे तू कशाला काळजी करतोस? हे बघ, माझ्या आयुष्याला मला हवं तसं वळण लागावं म्हणून हे लचाण माझ्यावर निघालंय. आता माझी नोकरी जाणार म्हणजे मी आपोआप बिझनेस मध्ये शिरणार. 5-1 वर्षात भाऊसाहेबांच्या तोडीस तोड असं वैभव मिळवणार. शामराव, आणि समजा भाऊसाहेबांच्या कानावर ही बातमी गेली तर? उद्या आशाच्या लग्नाच्या बाबतीत पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे शामराव. शामराव, अरे असा हसू नकोस रे. तुझ्या या हसण्याची मला आता भीती वाटायला लागली आहे. हे बघ, तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव. का असं विचारू नको. अरे भाऊसाहेबांना या सगळ्याची कल्पना असणारच रे. हा आणि माझ्या मजबूत हस्तरेषा माझ्या पाठीशी असताना कोणीच काही काळजी करण्याची गरज नाही. काय ग भाऊजी हे म्हणतायत ते अगदी 100% खरं आहे. शामराव, तुला अजून वादळाची कल्पना आलेली नाहीये. अरे त्याची काळजी पण कोण करतोय? अशी एक काय 100 वादळं आली ना तरी या शामरावाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पैज लावतोस? तुझ्यासारखी मूर्ख माणसं हातावर विस्तव ठेवला ना तरी ते जास्वंदीचं फुल आहे म्हणून नाचत राहतात. त्यांच्याशी कसली पैज लावायची? अरे हाताचा जळून कोळसा झाला तरी त्यांना अक्कल येणार आहे. शामराव, माझं कर्तव्य होतं ते मी केलं. थँक्यू मिस्टर द्वारकानाथ. हा एक मिनिट. हे घे पेढे. कसले म्हणून विचार. या आशाच्या लग्नाचे.
हे माझ्या बिझनेस प्रपोजलचे आणि हे तुझ्या त्या फालतू पालंटाचे. काही काही म्हणा मंगला, पण त्या डायरीमुळे कितीतरी फायदा झाला की नाही हा? नाहीतर आपण सुद्धा द्वारकानाथ सारखा चेहरा करून बसलो असतो. भाऊसाहेबांची ती डायरी फर्स्ट क्लास. माणसाला स्वतःचं भविष्य कळलं की बऱ्याचशा विवंचना मिटतात की नाही हा? हो खरंय, अगदी खरंय. बरं मी काय म्हणतो, हा? आपण त्या डायरीतली पुढची पानं वाचली तर? नाही, हे बघा भाऊसाहेबांना शब्द दिलाय मी तिथे. अगं आजच्या गोड दिवशी जरा आजच्या गोड दिवशी, मग आजच्या गोड दिवशी फक्त हे एवढंच.